अहमदाबादच्या एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर 19 जूनला अजून एका इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिला होता मेडे मेडे असा इमर्जन्सी कॉल। हो, ही घटना गुवाहाटीवरून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानासोबत घडली। ही फ्लाइट गुवाहाटीवरून चेन्नईला जात असताना बँगलोर एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग या फ्लाइटला देण्यात आलं। नमस्कार, मी नुपुर। आज आपण पाहणार आहोत या फ्लाइटला इमर्जन्सी लँडिंग का करावं लागलं ते। विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्याला लँडिंगच्या वेळी अनेकदा बऱ्याच कारणांमुळे होल्ड मिळतात, म्हणजेच त्याला एअरपोर्टवर उतरण्याची परवानगी तात्पुरती नाकारली जाते। त्यामुळे विमानाला लँडिंगची परवानगी मिळेपर्यंत हवेतच घिरट्या घालत राहावं लागतं। मग त्यामागची कारणं अनेक असू शकतात, जसं की खराब हवामान, एअरपोर्टवर टेक ऑफ साठी असणारं ट्रॅफिक किंवा एखादा VVIP मूवमेंट। जेव्हा विमानाला असे होल्ड मिळतात तेव्हा त्याला हवेत घिरट्या घालत राहण्यासाठी इंधन हे जाळावंच लागतं। त्यामुळेच या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातील सर्व रिझर्व असलेलं इंधन हे संपायला आलं होतं आणि काही वेळ चेन्नई विमानतळावर लँड होण्यासाठी होल्डची गरज होती। पण आता हे विमान लँड झालं नाही तर नको तेच घडेल याचा अंदाज पायलटला आला होता आणि म्हणूनच पायलटने मेडे मेडे कॉल दिला। यावेळी चेन्नई ATC ने योग्य प्रतिसाद दिला आणि प्रवाशांची सेफ्टी पाळत हे विमान अखेर बँगलोर एअरपोर्टवर लँड झालं। पायलटने मेडे मेडे कॉल तर दिला, पण 68 प्रवासी इंडिगोच्या विमानातून सुखरूप लँड झालेत। माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास आपल्या नुपुर टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा।